बघा वाईट चेंडूने सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू हा एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलाय. एक धाव धाफलकावरती नोंदवली जाईल. अविनाश आणि मनोहर अशी ही जोडी. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय. सेफ फटका पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने सरळ निघून जातोय 4 धावन करता. बघा चेंडूला फोर्स केला होता आणि त्याच्या स्लॉटमध्ये देखील चेंडू होता आणि 4 धावा इथे येताना दिसत आहेत. 5 धावा धाफलकावरती. इथे देखील आपण पाहतो एक उत्तुंग फटका खेळताना प्रयत्न होता, मात्र प्रयत्न पूर्णतः फसला गेलाय आणि अविनाश हा डगआउटच्या आश्रय येताना दिसतोय. बिग विकेट डाऊन. बिग ब्लो. एक मोठा हादर दिला जातोय जय गणेश घोलीपाड्या टीमला. स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. नव्याने बॅटर आपण पाहतोय राज. राज उंबरसाडा न्यू बॅटर इन होतोय. संघाचा संघ नाही काय. बघा एक उंच पुरासा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मग त्यांच्या आतमध्ये इन झालेला आहे. वेळेस आपण पाहतो एक वेगवान चेंडू. बॅटर बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतो निर्धाव. खूप चांगली सुरुवात विनय करडा इथे झालेली आहे. विजय म्हसे आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव जाणं दिसतोय. राज उंबरसाडा थोडासा बॅकफूट वरती जाताना दिसतोय आपल्याला. यावेळेस बघा फटका खूप चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. यावेळेस गॅप शोधत यश आलंय, ते म्हणजे राज याला ठोकलाय चौकार. चौकाराची धावसंख्या आता पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. एमबी स्पोर्ट्स बागपाडा आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. दोन बॉल गेले तिकडे. दोन नानू जा. अजून एक बॉल. इथे आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक आला होता तिकडे, मात्र खराब फिल्डिंग झाली. चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाजूने चाललाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत 3 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स.
पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा जर बघितल्या तर 12 धावा आल्यात. एक विकेट देखील गमावलाय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सतीश येतोय. सतीश साठे. इथे बघा खूप चांगला चेंडू. हॅलो लागलाय. इथे बघा आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र फलंदाज बाद झालेला आहे. विकेट इथे मिळालेली आहे. राज उंबरसाडा पॅक द डग आउट. फलंदाज बाद. बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेला. खूप चांगली बॉलिंग सतीश साठे करणं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर चांगली कामगिरी. बघा आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि ते बघा पेड आउट होतो विशाल. विशाल याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. नवीन बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. रणजित भुरगुण. धावसंख्या पूर्णतः स्थिरवलेली आहे. या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. गोलंदाज सतीश साठे आणि हा चेंडू लेग एसटी सोडून जाणारा दिसतोय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल.
बघा ते झेल ड्रॉप झालेला आहे आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. मागचं षटक जर आपण बघितलं सतीश साठे याचं चांगली बॉलिंग त्याने केली, मात्र त्यानंतर सलगचे 3 चेंडू त्याने वाईट टाकले. धावसंख्या आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. बघा क्लीन बोल्ड केलंय फलंदाजाला, प्रत्युत्तर दिलंय कारण मागच्या बॉलवरती चौकार आला होता. इथे पण पाहतोय स्टॅमिंग झालाय, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय, जजमेंट खराब. दोन धावा तर पूर्ण झाल्या, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब शतरक्षण, खराब फेकी ही झाली आणि त्याचा फायदा उचलला गेला आणि पंच काहीतरी दर्शवतात तिकडे. नो बॉल, यस नो बॉल तिकडे दर्शवलेला आहे. ओव्हरस्टेप केलाय गोलंदाजाने तिकडे. पुन्हा एकदा नो बॉल आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर गेलाय. किती धावा आहेत तिकडे? तर 6 धावा, जे 6+1 7 धावा. आता धावसंख्या इकडे भरपूर वेगाने पुढे 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा एक सिंगल धाव येताना दिसते. बॉल टाकून झाले ते षटकातील 4. फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा खूप चांगली रनिंग बिडून विकेट्स इथे पाहायला मिळते. दुहेरी तिहेरी धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे एक बिग हिट येताना दिसतोय. बघा एक षटकार इथे आलेला आहे. या षटकाराने आपण पाहतो धावसंख्या 39 वरती पोहोचली गेली होती आणि
इथे पहा हा चेंडू 4 धावांकरता इथे पाठवलेला आहे. इथे देखील लपामध्ये खूप चांगला फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे देखील त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. काय जबरदस्त कामगिरी. ऑन साईडला हा चेंडू देखील घेऊन काढा. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू टाटा बाय बाय करत असताना 4 धावांकरता निघून गेलेला आहे. आणखीन एक चौकार. कोणी एवढाच रन आहे. पहिला 4 नंतर 6. 4-6-4 ना. नवनाथ खटाळे आपण पाहतोय थोडासा महागडा ठरवला जातोय तर थोडीशी घाई करायची विनंती असेल. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि ते पण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धाव्यांची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 बॉल ना. इथे पण पाहतोय मिस्टामिंग झालाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झालाय. इथे देखील मध्ये खूप चांगला फटका आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चला कॅप्टन या टॉस करण्याकरता दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्याकरता यायचं आहे.
स्वराज्य स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि एका बाजूने संघ असणार आहे गावदेवी स्पोर्ट्स जाबळपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट्स पिंढरीपाडा असा मॅच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. चला कॅप्टन या टॉस करण्याकरता लगेच. एक मोठं टार्गेट आपण पाहतो सेट केलेलं आहे 4 षटकांमध्ये. इथे पाहतो 9 चेंडू इथे घोषित केला गेला आणि आपण पाहतो इकडे खराब फिल्डिंग झाले राजकर्ण आणि हा चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे आणि पंचांनी 9 चेंडू देखील इथे घोषित केलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर 9 चेंडू आणि आपण पाहतोय 9 चेंडूवरती झेल सुटला आणि चौकार देखील आलेला आहे. 5 धावा या धाव फलकावरती येत आहेत. ऑन साईटला फटका केला गेला क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू पुन्हा एकदा फरार सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
ते बघा बैठक शॉट खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावण करता तिसरी बाउंड्री या ओव्हर मध्ये आलेली आहे. धावसंख्या 13. वैभवने सांगलं मला दिमाग दिलेला आहे. इथे पण पाहतोय बॅटचा हलकासा एज लागले आणि या चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौथी बाउंड्री बघा, 4 चौकार आलेत, बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या लागली आहे ती म्हणजे 17. इथे बघा दिलस्कूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलेला आहे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाजूने निघून चाललेला आहे. लिझी क्रिकेट तिकडे पाहायला मिळालं आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 5वा चौकार आलाय. 5 चक्कर आला. बघा 5 चौकार आलेला आहे आणि 15 टी शर्ट्स वरती शिक्का इथे मारलेला आहे. बघा एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोका, 5 चौकार ठोका किंवा 5 विकेट्स घ्या. सन्माननीय स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अविनाशी ठाकरे यांच्याकडून 15 टी शर्ट्स दिले जात आहेत. मात्र एका संघाला एका वेळेस एकच संधी असणार आहे. या अगोदर या संघाला टी शर्ट्स मिळाले नाही आहेत, म्हणजे या संघाला 15 टी शर्ट्स हे दिले जातील. जर या अगोदर यांनी जो कारनामा केला असेल तर ते मिळणार नाहीत, मात्र पहिल्यांदाच हा कारनामा जर केला असेल तर 15 टी शर्ट्स हे नक्कीच मिळतील. बघा अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू हा निर्धावाला, त्यानंतर 9 चेंडूवरती राज उंबरसाडा याने झेल सोडला आणि तो चौकार गेला आणि त्यानंतर बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात 5. म्हणजे धावसंख्या 21 ही लागलेली आहे आणि एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. आणि इथे बघा फक्त सॉफ्ट हँडने हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. इथे जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, फक्त एक सिंगल धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजाचा. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 63 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 41 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. राज राज येतोय दुसरं षटक हाताळण्याकरता. फुटा चेंडू फायनली क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग. चेंडूला तिकडे शोधलं जात आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतंय आपल्याला नवनाथ खट्टाळे या फलंदाजाकडनं.
बघा नवनाथ याने आतापर्यंत 24 धावा बनवल्यात. वैयक्तिक 24 धावांवरती तो खेळतोय. लेफ्टी फलंदाज आता स्ट्राईक वरती आलेला आहे. पहिला चेंडू खेळण्याकरता विजय म्हसे. चौकावरला धनवे. दोनला 6 झाले. इथे बघा उचलून देण्याचा प्रयत्न होता. षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. या 6 धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 31 बरोबर ना 31. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इकडं आणखीन 33 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. डावले गेला. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. मिडॉन मध्ये शतरक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. खूप चांगली रनिंग विडून विकेट्स तिथे पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड पुढे सरसावला गेला 33 धावसंख्येवरती. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स जांभूरपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा असा मॅच पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडू मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे. होणार नाही चुकी. पकडलाय झेल. फलंदाज विजय म्हसे ठरलाय फेल. 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या पण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. नंबर बॅटर सतीश जातोय. सतीश साठे. ताला खुला है क्या वो? इथे आपण जोरात मारण्याचा प्रयत्न होता आणि फिंगर अप झालेला आहे. फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट इथे मिळालेली आहे. फलंदाज बाद. 10 झाले. बघा खूप चांगला निर्णय इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. अगदी मिडल स्टंप वरती फलंदाज इथे सापडलेला आहे. फलंदाज होतो बाद. विकेट डाऊन. सतीश साठे गेल्या पावली माघारी परततोय. नव्याने फलंदाज विशाल दिवा. दानवेला स्ट्राईक भेटले त्याला मारेल समीर. नाही जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत मॅच आहे त्यांची. दानवेला स्ट्राईकला लीडर सलमान. एक बॉल आहे ना अजून.
33 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल बाकी आहे षटकामध्ये. थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला घाई करायची आहे. वाईट टाकलं परत. इथे बघा आपण पाहतोय स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा मिसफील करताना दिसतो. बॅकअपसाठी विशाल आलाय. विशाल दुसरा क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. 2 धावा या पूर्ण झाल्यात. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही स्कोर कार्डवरती पोहोचलेली आहे 35 या धावसंख्येवरती. चार बॉल हा 2. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 14ची सरासरी इथे राखावी लागणार आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 28 धावा. स्पीडअप करायचं आहे. चला घाई करा. 6 तरी मारलं आउट ठेवला धावा. तिसरं षटक हाताळण्याकरता ऋतिक बरफ हे षटक निर्णायक ठरणार आहे. आता बघा इथे खूप चांगला फटका स्ट्रेट बॅटने केला गेला. विशाल आहे तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा या अगोदर जर प्रयत्न झाला असता कदाचित तिसरी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. मात्र इथे 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 37 या धावसंख्येवरती 37. शॉर्ट बॉल टाकलाय. घेतले कॅच. 2-7. बघा थोडासा पावलांमध्ये तो अडखळला गेलाय आणि पुन्हा एकदा आपल्या रनऑफवरती जातोय. नवनाथ खटाळे आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. चेंडू अचूक टप्प्यावरती पडलाय. मात्र पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती खर्च केली जाते. धावसंख्या 38 रन्स ऑन द बोर्ड. हा चेंडू देखील सोडून दिलाय आणि पंच पुन्हा एकदा दर्शवत आहेत की हा चेंडू देखील वाईड आहे. सलगचा दुसरा चेंडू हा वाईड टाकलाय. आता मॅच जिंकण्याकरता इकडनं 24 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. बघा खूप चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया की धावा असतील तर 6 धावांचा इशारा येतोय. षटकार बिग शॉट. हॅलो डबल काय रा काय जिंकली आता. बघा पुन्हा एकदा बैठक शॉट.
हा चेंडू देखील निघून जातोय. स्कोर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 51 या धावसंख्येवरती. 51 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता इकडनं फक्त 13 धावांची गरज आहे. 12 ना 64 करायचे 63 करायचे 63. दुसरी 12 धावांची आवश्यकता आहे. 63 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे आणि हा चेंडू देखील निघून गेलेला आहे. बॉल दे जुना. पंचांनी रेफर देखील गेलाय नो बॉल करता. हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय आणि पंचांनी रेफर केलाय नो बॉल आहे. आणि हा चेंडू असेल नो बॉल. म्हणजे या 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या 7 धावांची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 58 या धावसंख्येवरती. पाहतोय क्रिएट आहे. फ्री हिटचा चेंडू होता तेच कारण पाहतोय फलंदाज सेफ असेल. बघा कमबॅक. काकाने विकेट दिली तिकडे. आणि आता आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही 8. कोण जिंकला याच्याशी तू सांग. एक काल्या खेळला ना तर ये जिंकतीलच बघ. ऑन साईडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक फाईनली क्षेत्रामध्ये आहे. राज 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाते. पण पाहतोय नवनाथ खट्टाळे वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय. मॅच जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 3 आणि नवनाथ करता 4. बघा चौका षटकार जर आला तर अर्धशतक पूर्ण होऊ शकतं नवनाथ खट्टाळे याचं. आणि जर पूर्ण झालं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल का तर यस बाहेर निघून गेला. पण बॅटला बॉल लागलाय. यस बॅटला बॉल लागलेला आहे म्हणजे विजय देखील मिळालाय आणि अर्धशतक देखील कंप्लीट झालंय नवनाथ खट्टाळे याचं. बघा 63 धावांचं टार्गेट होतं आणि 63 धावा अवघ्या 3 ओव्हरमध्ये पूर्ण केल्यात. या ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता होती 2 ओव्हरमध्ये आणि या एकाच ओव्हरमध्ये 28 धावा कंप्लीट केल्यात. हार्ड लक जय गणेश गवळीवाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा.